पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींची 321वी जयंती आपण साजरी करतोय आणि निमित्तानं सातारा नगरपालिका याचबरोबर सभापती आपले अशोक शेडगे, आपले नगरसेवक राजू गोरे, आपल्या नगरसेविका वाघमोडेताई आणि आपले नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष सगळ्यांच्या याच्यातनं आज हा कार्यक्रम या जयंतीच्या निमित्तानं आपल्या गांधी मैदानावर या ठिकाणी घेतलाय। सर्व सातारा नगरपालिकेचे नगरसेवक आणि सर्व नगरसेविका मोठ्या संख्येनं आज या कार्यक्रमाला अहिल्या देवींच्या इथं उपस्थित आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं पण मी पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींना विनम्र असं अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जी हिंदवी स्वराज्याची आणि हिंदू धर्माची जी स्थापना केली, जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी बघितलं होतं। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या दोघांच्याही जाण्यानंतर एक हे स्वप्न पूर्णत्वाला जाईल का, या देशातला आपले देवदेवता आपल्या हिंदू धर्मातली महत्त्वाची स्थळं जी आहेत ती टिकतील का, अशी भीती त्या काळामध्ये निर्माण झाली होती। हे इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींची स्वराज्याची ज्योत ही पेटवण्याचं, ती जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राजमाता अहिल्या देवींनी केलं, ही वस्तुस्थिती आहे। हा इतिहास आहे, आपण कोणी नाकारू शकत नाही। आज जे अनेक आपल्या धर्मामध्ये आपल्या सर्व जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जी देवस्थानं तुमच्या माझ्या किंवा हिंदू धर्म जो आहे या धर्माचं पालन करणाऱ्याच्या दृष्टीनं पवित्र होती, महत्वाची होती, त्या काळात मुघलांनी परकीय शक्तींनी नेस्तनाबूत करून टाकली होती, संपवून टाकली होती। आपल्या या सर्व धार्मिक स्थळांचं कुठेही नामशेष त्यांनी ठेवले नव्हते, पण परत एकदा ही सर्व धार्मिक स्थळं, आपली सर्व पवित्र ठिकाणं जी आहेत ती परत उभा करण्याचं काम हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींनी केलं, हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि आज त्याच सगळ्याचं आपण दर्शन घेतो। आपण त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यायला जातो। काशी असेल, इतर देवस्थानं असतील, अशा अनेक देवस्थानं अहिल्या देवींनी पुनर्जीवन त्यांचं केलं। त्या ठिकाणी एक तिथल्या सर्व पंडित असतील, बाकीचे लोक असतील, यांना एक संरक्षण देण्याचं, अभय देण्याचं काम हे राजमाता अहिल्या देवीने केलं, ही वस्तुस्थिती आहे। आणि आज त्यांच्याच आशीर्वादानं, त्यांच्याच मार्गावर आपण चाललोय। आज तुम्ही बघा, योगायोग या ठिकाणी आज आपण राजमाता अहिल्या देवींची जयंती उत्सव आपण साजरा करतोय आणि अहिल्या देवी म्हणजे एक स्त्री शक्तीचं रूप त्यांचं होतं आणि आज त्यांच्याच आशीर्वादानं आज स्टेजवर बघितलं तर महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे। हे नक्कीच योगायोग आहे किंवा एक राजमाता अहिल्या देवींचा आशीर्वाद। दुसरं एक स्वप्न सातारकर म्हणून जे आम्ही बघितलं होतं, मी असेल, उदयनराजे असतील, आमची एक आणि आपल्या प्रामुख्यानं या सातारा शहर, तालुका आणि जिल्ह्यातल्या धनगर समाजाच्या बांधवांची एक इच्छा होती की सातारसारख्या ऐतिहासिक शहरामध्ये अहिल्या देवींचा पुतळा कुठेतरी उभा केला पाहिजे आणि नुकतंच सातारा नगरपालिकेनं अहिल्या देवींचा पुतळा उभा करण्याचा ठराव केला आणि या कामाला एक काहीतरी ज्याला आपण कायदेशीर चौकट म्हणा किंवा एक काहीतरी हे म्हणतो, ती या नगरपालिकेच्या ठरावामुळे मिळाली। त्यामुळे लवकरच आम्ही जागा निश्चित करून एक राजमाता अहिल्या देवींच्या कार्याला साजल असा पुतळा आणि ती वास्तू जी आहे
ती आम्ही साताऱ्यामध्ये 100% उभी करणार, हे या निमित्तानं सर्व माझ्या इथं आलेल्या समाज बांधवांना मी सांगू इच्छितो. त्यामुळं ही सुद्धा स्वप्न आपलं जे आहे ते लवकरात लवकर पूर्णत्वाला आम्ही नेऊ, एवढी या निमित्तानं आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो. परत एकदा सातारा नगरपालिका, आपले सभापती अशोक शेडगे, राजू गोरे, आपल्या नगरसेविका वाघमोडेताई, या सगळ्यांचं आणि त्यांचे सर्व संयोजक इथं आहेत, या सगळ्यांचं मनापासून मला वाटतं आज उद्या परवा 3 दिवस कार्यक्रम आहे, बरोबर ना? परवा दिवशी मी नाही आहे, कारण मला चौंडीला अहिल्या देवींच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तिकडं जायला लागणार आहे. राम शिंदे यांनी, आपले सभापती जे आहेत, त्यांनी मला कार्यक्रमाला अहिल्यानगरला चौंडीला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे मी साताऱ्यामध्ये इथं कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, म्हणून आज दर्शन घ्यायला आणि अभिवादन करायला या ठिकाणी आलो. सगळ्यांचं मी मनापासून, आपले ज्यांनी सहभाग यामध्ये केला, ती सर्व आमची तरुण मुलं, तरुण मित्र सगळे, यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि असंच आपलं राजमाता अहिल्या देवींचं कार्य ते तुमच्या माध्यमातून, समाज बांधवांच्या माध्यमातून पुढे जावं. आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत एवढं लक्षात ठेवा, आणि कायम राहणार एवढं लक्षात ठेवा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.